त्यांच्या चेहऱ्याच्या विरोधात मतदार होता आणि त्याच्या विरोधात मतदान झालेलं आपल्याला लक्षात दिसून येईल। भारतीय जनता पक्षाचा पराभव जर कोणी केला असेल तर तो याचंही विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या कोर टीमने केलेलं आपल्याला दिसून येत नाही की भारतीय जनता पक्षाची या संदर्भातली जी स्ट्रॅटेजी आहे ती पूर्णपणे चुकलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पराभव महाराष्ट्रात कोणामुळे झाला? नमस्कार मित्रांनो, आजचा शुक्रवार परत तुमच्या भेटीस आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशपातळीमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे निकाल लागले आणि निकाल लागल्यानंतर प्रत्येकाचं आता विश्लेषण सुरू झालेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा दारुण पराभव झाला आणि प्रामुख्याने या पराभवामध्ये अजित पवार गटाचा पराभव झाला की भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला की एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यांचा पराभव झाला, याची कारण मीमांसा सुरू झालेली आपल्या लक्षात येते। आणि प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष असल्यामुळे आणि स्वाभाविकपणे सुद्धा भारतीय जनता पक्षावर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे की आणि भारतीय जनता पक्षच या निवडणुकीमध्ये हरल्या अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह किंवा एक विश्लेषणात्मक एक बाब सगळ्यांकडून सगळे जे राजकीय विश्लेषण करता जे आहेत मॅक्झिमम त्यांच्याकडून आलेली दिसून येते। परंतु मी ज्यावेळी या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी विचार करतो आणि त्याच्यामध्ये ह्या जो भारतीय जनता पक्षाचा झाला जो पराभव आहे आणि तो झालेलाच आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला हे मान्य करत असताना तो पराभव कुठल्या कुठल्या फॅक्टरमुळे झाला याची जेव्हा कारण मीमांसा केली जाते त्यावेळी सगळ्यांमध्ये म्हणजे सगळे जे विश्लेषण करत आहेत ते याच्यामध्ये 3-4 गोष्टींचा उल्लेख करताना आढळून येतात। म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पराभव महाराष्ट्रात कोणामुळे झाला तर तो दलित मुस्लिम युती झाली त्याच्यामुळे झाला अशा पद्धतीने करतात। आदिवासींचा टक्का भारतीय जनता पक्षाचा मतांचा कमी झाला ते टक्का करतात। अजित पवारांचा फॅक्टरने काय काम केलं याच्याविषयीची चर्चा केली जाते। आणि सगळ्या बाजूनी जर विचार जर केला तर मी ज्यावेळी या सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळी हे मुद्दे तर या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला कारणीभूत आहेत का तर ते आहेत, परंतु ते किती प्रमाणात आहे याचा आपण विचार केला तर लक्षात असं येते की गेल्या अनेक ज्यावेळी आपण निवडणुकांचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम मतदार हा कधीही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हता आणि ज्याला आपण दलित म्हणून संबोधतो हाही मतदार भारतीय जनता पक्षाला म्हणजे ओपन ज्यावेळी निवडणुका लढल्या जातात म्हणजे ओपन कॉन्स्टिट्युएन्सी ज्यावेळी असते त्यावेळी भारतीय जनता पक्षाला दलितांची मतं कन्वर्ट झालेली आपल्याला दिसून येत नाही। त्याच्यामुळे हे जे नरेटिव्ह सेट केला गेलेला आहे भारतीय जनता पक्ष दलित मुस्लिम चा मतदार भारतीय जनता पक्षाला मिळालेला नाही म्हणून भारतीय जनता पक्ष हरला या 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 बाबीला मी मान्यता देत नाही आणि ते स्टॅटिस्टिकली सुद्धा प्रूव्ह होत नाही गेला अनेक निवडणुकींचा जर आपण विचार जर केला तर म्हणजे ती विधानसभेच्या निवडणुका असो की लोकसभेच्या निवडणुका असो त्याच्यामुळे हा फॅक्टर फार महत्त्वाचा मला वाटत नाही। मात्र आदिवासी मतांची टक्केवारी भारतीय जनता पक्षाची कमी झाली हे मात्र निश्चित खरं आहे। याच्यामध्ये ज्या एक पद्धतीचा नरेटिव्ह सेट केला गेला होता पूर्ण या लोकसभेमध्ये की भारतीय जनता पक्षाने आणि त्याला कारणही तसंच होतं म्हणजे 400 पारचा नारा दिल्यानंतर हे 400 आपल्याला सीट्स भारतीय जनता पक्षाला कशाला हवे तर ते कॉन्स्टिट्यूशन बदलणार आहे, हे जे संविधान बदलणार आहे अशा पद्धतीची भीती संपूर्ण देशामध्ये निर्माण केली गेली आणि त्याचा परिणाम दलित मतांमध्ये तर झालेला आहे, तो प्रभाव दिसून पडतो, त्याचा काँग्रेसला फायदा झालेला आहे, परंतु भारतीय जनता पक्षाला तेवढा तोटा झाला असं मी मानत नाही। परंतु आदिवासींच्या मतांचा मात्र भारतीय जनता पक्षाला हे जे नरेटिव्ह सेट गेलं होतं संविधान बदलण्याचं त्याचा मात्र नक्की फरक पडलेला आहे आणि म्हणून आदिवासी क्षेत्रामध्ये जो भारतीय जनता पक्ष प्रबळ होता त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सेटबॅक झालेला आपल्याला दिसून होतो। अन्यथा भारतीय जनता पक्ष आदिवासी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले उमेदवार निवडून आणत असेल, परंतु यावेळी मात्र संविधान बदललं तर आपलं आरक्षण जाईल अशी आदिवासी समाजाला भीती वाटली आणि भारतीय जनता पक्ष त्याला काउंटर पार्ट करू शकला नाही की हे कसं खोटे नेरेटिव्ह आहे
हे सिद्ध करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष या पूर्ण यंत्रणेमध्ये नाकामयाब झाला, अशा पद्धतीने आपला म्हणता येईल. अशा पद्धतीचं म्हणजे जे रिझल्ट्स आले त्यावरून दिसून येतं. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की भारतीय जनता पक्षाची या संदर्भातली जी स्ट्रॅटेजी आहे ती पूर्णपणे चुकलेली आपल्याला दिसून येते. एक उदाहरण जर दिलं तर भारतीय जनता पक्ष कसा चुकला, ज्याचे गडचिरोली कॉन्स्टिट्युन्सीचं आपण उदाहरण द्या. म्हणजे हे माहीत होतं की हा निवडणुका आणि अशा पद्धतीचे सर्वेही आलेले होते की जो विद्यमान उमेदवार आहे तो पडणार आहे अशोक नेतेंचे, आणि याला काउंटर पार्ट करण्यासाठी म्हणून नवीन उमेदवार दिला पाहिजे याची चर्चाही सुरू झाली होती. पण तुम्ही हा विषय मी घेत नाही, कारण तो विषय मी पुढच्या आपल्या विश्लेषणामध्ये पुढच्या भागामध्ये मी तो घेतोच आहे. परंतु अनेक लोकांचे प्रवेश त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यामध्ये केले गेले. उदाहरणार्थ काँग्रेसमधून नामदेवराव उसंडींना घेण्यात आलं, आणि सगळ्या म्हणजे इव्हन पूर्ण मीडियामध्ये म्हणा किंवा राजकीय क्षेत्रामध्ये म्हणा, नामदेव उसंडींचं आपल्या मतांवर किंवा आदिवासी मतांवर किती प्रभाव आहे याचंही विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या कोर टीमने केलेलं आपल्याला दिसून येत नाही. उलट पक्षी नामदेवराव उसंडी घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं गडचिरोली मतदारसंघामध्ये नुकसान झालेलं आहे, अशा पद्धतीचं चरित्र आहे आणि अशा पद्धतीची कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा चर्चा आहे. आम्हाला तर काही कार्यकर्ते असे बोललेले आहे की नामदेव उसंडींना घेऊन भारतीय जनता पक्षाने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे, आणि नामदेवराव उसंडींना प्रदेशाच्या टीमने मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आपल्याला दिसून येते. कार्यकर्ते तसे बोलतात. त्या मानाने कार्यकर्त्यांना म्हणजे तिथल्या स्थानिक कर्त्यांना ज्या पद्धतीने जुने जाणते जे कार्यकर्ते होते त्यांना बळ दिल्याचं आपल्याला दिसून येत नाही. पण मी हा विषय फारसा मोठा घेणार नाही, कारण तो संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. मी त्याच्यामध्ये फारसा जाऊ इच्छित नाही. परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विशेषतः आणखीन दोन फॅक्टर महत्त्वाचे ठरतात. एक म्हणजे तो मराठा समाज, भारतीय जनता पक्षाला त्यांनी मराठा समाजाने मतं दिले नाही अशा पद्धतीचं बोललं जातं, आणि अजित पवारांचा फॅक्टरने काय काम केलं याच्याविषयीची चर्चा सुरू झालेली आहे. त्याविषयी मी बोलू इच्छितो प्रामुख्याने. भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला उमेदवार दिलेले नाहीत का, तर मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार दिलेले आपल्याला दिसून येतात. 28 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने या लोकसभेमध्ये निवडणूक लढवली राज्यामध्ये. त्याच्यापैकी 15 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने मराठा उमेदवाराला उमेदवारी दिल्याचं दिसून येते. परंतु त्यापैकी फक्त 2 उमेदवार, फक्त 6 उमेदवार नाही, फक्त 6 उमेदवार निवडून आलेले आहेत. म्हणजे ज्याचा उल्लेख आपल्याला करता येईल, भाजपचे निवडून आलेले उमेदवार अनुप धोत्रे अकोल्यामधून, रक्षा खडसे रावेरमधून, स्मिता वाघ जळगावमधून, उदयनराजे सातारामधून, नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून आणि मुरलीधर मोहोळ पुण्यावरून निवडून आले. परंतु ज्यावेळी मी या 6 जणांचा ज्यावेळी जिंकलेल्या उमेदवारांचा विचार करतो, म्हणजे ही टक्केवारी जर आपण विचारात घेतली तर ही 40% जवळपास येते. 15 पैकी 6 उमेदवार निवडून आलेले आहेत. म्हणजे 40% मराठा उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले, ही मोठी बाब आहे. आणि म्हणून जरांगे फॅक्टरचा भारतीय जनता पक्षाला मोठ्या पद्धतीने सेटबॅक मिळाला, ही जे सांगण्यात येतं ते तितकंसं खरं आहे असं वाटत नाही. एक 10% फक्त थोडा फरक राहिलेला आपल्याला दिसतो, म्हणजे 50-50 झाले असते. परंतु सगळ्यात मोठी मेघ याच्यातली अशी आहे की जी 15 उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेले होते मराठा समाजात, त्याच्यामध्ये रिपीट उमेदवारांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याच्यापैकी मराठा 10 उमेदवारांना रिपीट केलेलं आपल्याला दिसून येतं. हे 10 उमेदवार जे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे जे निवडणुकीला उभे होते, ते त्याच्यापैकी 10 उमेदवार रिपीट केले गेले, आणि या रिपीट झालेल्या उमेदवारांपैकी तब्बल 8 जण पराभूत झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यापैकी फक्त रक्षा खडसे आणि उदयनराजे भोसले हे 2 उमेदवार जर सोडले, कारण उदयनराजे भोसले 2019च्या निवडणुकीला उभे होते, ते निवडणूक आले, त्यानंतर राजीनामा दिला, त्यानंतर ते निवडणुकीत पराभूत झाले होते. पण 2019च्या निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले होते. म्हणजे एका प्रकारे त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये पराभव झाला आणि ते परत 2024च्या निवडणुकीमध्ये उभे राहिले. तर रिपीट कॅन्डिडेट फक्त 2, तसा खरा म्हणजे एकच असा म्हटला पाहिजे. या 10 उमेदवारांपैकी 8 उमेदवार निवडून येणं याचा अर्थ असा आहे की रिपीट केलेल्या उमेदवारांमुळे भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे. मराठ्यांनी पराभव केला असं मी मानण्यास तयार नाही.
अन्यथा 40% जागा भारतीय जनता पक्षाला मराठ्यांच्या निवडून आल्या नसत्या. चला आपण एक दुसरी बाजू पण तपासून घेऊ की मराठा व्यतिरिक्त इतर समाजाला ज्या भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलेल्या आहेत त्यांची या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती राहिली याचाही आपण यावेळेस विचार करून घेऊ. भारतीय जनता पक्षाने इतर समाजाला म्हणजे ज्याच्यामध्ये ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, ब्राह्मण असतील अशा सगळ्या पद्धतीच्या म्हणजे सगळ्या समाजातल्या लोकांना दिलेल्या तिकिटांचा ज्यावेळी आपण विचार करतो तर त्यावेळी आपल्याला लक्षात असेल की भारतीय जनता पक्षाने 13 तिकीट दिलेले आहे आणि त्यापैकी तब्बल 10 पराभूत झालेले आहेत. आणि त्यातही जर आपण विचार जर केला तर रिपीट उमेदवारांची जी संख्या आहे म्हणजे ज्यांना 2019ला उमेदवारी मिळालेली होती आणि निवडून आलेले होते त्यांना 2024 साली सुद्धा भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं अशांची संख्या 7 आहे आणि ते 7हीच्या 7 जण पराभूत झालेले आपल्याला दिसून येतात. आता यांची नावं जर आपण घेतली तर काय आहेत ती नावं? रामदाव तडस वर्धेचे, नवनीत राणा अमरावतीच्या, भारती पवार दिंडोरीच्या, हिना गावित यांच्याविषयी तर असं म्हटलं जात होतं की ह्या पडणार आहेत तरी सुद्धा यांना तिकीट दिल्या गेली. अशोक नेते गडचिरोली, सुधाकर शृंगारे, पंकजाताई मुंडेंचा मी उल्लेख याच्यासाठी करतो की गेल्या वेळी सुद्धा त्यांच्या कुटुंबातच तिकीट होतं, प्रीतम मुंडेंना तिकीट होतं आणि यावेळेस फक्त त्यांच्या घरातल्या व्यक्ती बदलल्या गेली आणि म्हणून तीही सुद्धा मी रिपीटमध्ये मांडतो. याचा अर्थ 7च्या 7ही जागा इतर समाजाला दिलेल्या होत्या त्या पडलेल्या आपल्याला आढळून येतात. याचा अर्थ कोणी हा अर्थ काढायचं कारण नाहीये की भारतीय जनता पक्षाला इतर समाजाने अवहेरलेला आहे. जसा एका पद्धतीने जसा असा नरेटिव्ह सेट केला जातो की भारतीय जनता पक्षाला मराठा समाजाने दूर केलं तसा ही बाब चुकीची ठरते की भारतीय जनता पक्षाला इतर समाजाने दूर केलेला आहे. इतर समाजाचे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला मत मिळालेले आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव जर कोणी केला असेल तर तो रिपीट कॅन्डिडेट झाल्यामुळे झालाय. ते आपला परफॉर्मन्स करू शकलेला नाही आणि याची भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या नेतृत्वाला आणि राज्याच्या नेतृत्वाला भनक कशी लागली नाही हा माझा सवाल आहे. याचा अर्थच असा आहे की मी सुरुवातीलाच मी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मी बोलणार आहे, तो त्यांचा विषय आहे. परंतु नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये अनरेस्ट नाही, अस्वस्थता नाही, त्यांच्या विरोधात लाट नाही. त्यांच्या विरोधात लाट जर असती तर मध्य प्रदेशमध्ये स्वीप केला नसता, कारण हा चारही समाज हा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे, हा राजस्थानमध्ये सुद्धा आहे, हा बिहारमध्ये सुद्धा आहे. परंतु तिथे अशा पद्धतीची परिस्थिती असल्याची आपल्याला दिसून येत नाही. तिथेही म्हणजे राजस्थानचाही जरी विचार जर केला आणि त्याची तुलना जर महाराष्ट्राची आपण जर केली तर लक्षात असेल की रिपीट कॅन्डिडेटनी भारतीय जनता पक्षाला हरवलेला आहे, नरेंद्र मोदींना हरवलेला. अशा पद्धतीचा जो नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट केला जातोय तो तितकासा खरा आहे असं मला वाटत नाही. अँटी इन्कम्बन्सी जरूर होती परंतु तो अँटी इन्कम्बन्सी नरेंद्र मोदींच्या विरोधात नसून स्थानिक उमेदवार जे गेल्या वर्षीचे उमेदवार होते त्यांना परत तिकीट दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याच्या विरोधात मतदार होता आणि त्याच्या विरोधात मतदान झालेलं आपल्याला लक्षात दिसून येईल. आणि ही खरी मीमांसा आहे असं मला वाटतं. अन्यथा 40% भारतीय जनता पक्षाला म्हणजे जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं आहे त्या आंदोलनामुळे अशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं वातावरण तयार केला जात आहे की भारतीय जनता पक्षाला मराठ्यांनी मतदार दिलं नाही. तर ते साफ चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षाला मराठ्यांनी आणि कुणबी समाजाने मतदान केलेलं आहे आणि तो बऱ्यापैकी मतदान केलेला आहे. फक्त 10%चा फरक लागला. जर आपण 50-50चा जर विचार जर केला महायुती आणि महाविकास आघाडीचा तर तो 40% मतदान महायुतीला आपल्याला महायुतीचा नाही भारतीय जनता पक्षाला मिळालेला आपल्याला दिसून येतो. राहिला विषय अजित पवारांचा, हे मात्र नक्की आहे की अजित पवार गटांचा भारतीय जनता पक्षाला तितकासा फायदा झालेला नाही. तो किती झाला हा विश्लेषणाचा विषय आहे. परंतु जी लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निहाय ज्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत त्या आमदारांची अजित पवार गटाच्या आमदारांची मतं भारतीय जनता पक्षाला ट्रान्सफर झाली नाही, किंबहुना त्यांच्याही उमेदवाराला ट्रान्सफर झालेली आपल्याला दिसून येत आहे. हा मोठा मुद्दा आहे. याचा विचार अजित पवार गट करेलच, पण महाराष्ट्राच्या राजकारणाने म्हणजे मराठा समाजाचा जर विचार केला तर अजित पवार गटाच्या मराठा समाजाला
विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. महाविकास आघाडीचं सरकार जाऊन आता 2 वर्ष होतात आहे, परंतु या पराभवामध्ये एक कारण सत्तेचं विकेंद्रीकरण झालं नाही, हे एक मोठं कारण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही, महामंडळ बिना नेतृत्वाचं उभं आहे, महामंडळाचे कारभार कसे चाललेले आहेत कोणालाच माहिती नाही, कुठल्याच महामंडळाला अध्यक्ष नाही, कुठल्या मंडळाला अध्यक्ष नाही. कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये कार्यकर्त्यांचा सहभाग नसला तर काय परिणाम होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे लोकसभेची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर काय परिस्थिती निर्माण होते हे अमरावतीच्या उदाहरण आपल्याला लक्षात येईल. मी फार खोलात जाणे मी सुरुवातीला सांगितलं, परंतु भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या नेतृत्व आणि केंद्राच्या नेतृत्वाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा पातळीवरच्या, तालुका पातळीवरच्या, गाव पातळीवरच्या जे आपले कार्यकर्ते आहेत, जे आपले नेते आहेत, जे आपले पुढारी आहेत, त्यांची जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता कुठल्या प्रकारची आहे ही अस्वस्थता समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे ही अस्वस्थता कार्यकर्ते ज्यावेळी आमच्याशी बोलून दाखवतात ते तर भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वाला अशोभनीय आहे. इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना मोठ्या प्रमाणाने चांगली वागणूक दिली जाते, त्याप्रमाणे अनेक वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांना साधी विचारपूस सुद्धा केली जात नाही. ही अस्वस्थता भारतीय जनता पक्षाला मला असं वाटते अस्वस्थ करणारी ठरली पाहिजे, जे यातला काम करणारे म्हणजे संघटनेमध्ये काम करणारे लोक आहेत. म्हणून आगामी काळामध्ये विधानसभेला जर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जर सामोरं जायचं असेल, तुम्ही जिंकता की नाही जिंकत हा वेगळा भाग आहे, परंतु रचनेमध्ये आज जर तुम्ही तिन्ही पक्ष सत्तेमध्ये असतील तर तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेता आलं पाहिजे. ते मंत्र्यांच्या स्वरूपामध्ये असो, ते मंडळांच्या स्वरूपामध्ये, ते सदस्याच्या स्वरूपामध्ये असो, सत्तेचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे. हे जर सत्तेचं विकेंद्रीकरण जर या 15-20 दिवस किंवा महिनाभरामध्ये केलं नाही तर भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत कठीण जाणारा कार्यकाळ असणार आहे, एवढं या निमित्ताने मी सांगू इच्छितो. बाकी पुढच्या शुक्रवारी आपण नव्या विषयाला घेऊन परत एकदा आपल्या समोर येऊ. तोपर्यंत हा विषय जर आपला आवडला असेल तर कृपया देशोन्नती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.